महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। वन परिक्षेत्र विभागासमोर आपण उपोषणासाठी बसलात। आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या म्हणजे आरएफओ शीतल डोंगरे यांनी आमच्या नांदेड परिक्षेत्रात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। शासन जो निधी देतो तो वृक्ष संगोपनासाठी, चांगल्या विकास कामासाठी पण जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्या निधीचा गैरवापर करत आहेत। आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करून सर्व शासनाचा निधी पैसा वळती करत आहे। अशा अधिकाऱ्यावर माझी मागणी आहे की त्यांची त्रिस्तरीय समिती नेमून 3 जिल्ह्याचे कलेक्टरमार्फत, उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करणे, चौकशी करून अहवाल मला देणे व त्या अहवालासह दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करणे ही माझी प्रमुख मागणी आहे। आणि बरेच काही जिल्ह्यामध्ये दुसरीकडे पण आरएफओ वगैरे भ्रष्टाचार करत आहेत सतत, त्याबद्दल मी यांना वारंवार तक्रार निवेदन दिले होते। आणि माझं पहिलं तक्रार निवेदन जानेवारीमध्ये होतं। जानेवारी महिन्यापासून 5 महिने झाले नांदेडवरून चक्रा मारत आहे, तक्रार निवेदन घेत आहे, तरी पण कोणतीही कारवाई करणार नाही। त्याच्यामुळं मी हे शेवटचं उपोषणाचा मार्ग निवडला आहे। या अगोदर आपण संबंधित अधिकाऱ्याकडे त्यांच्या विरोधात काही तक्रार केली होती का? संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रार केली ना, 5 महिने झाले करत आहे। गोष्ट पण केली, मंत्रालयात पण केली होती तक्रार। मंत्रालयातून यांना ऑर्डर आलेली आहे, मंत्रालयातून आदेश दिले चौकशी तात्काळ करा म्हणून। मंत्रालयातून तक्रार केलेली माझ्याकडे हे फोटो पण आहेत, म्हणजे की आदेश दिलेले मंत्रालयातून फाईल आवक जावक म्हणून त्या नंबरावर ते पण माहिती काढली, पण हे सदरील प्रकरणी कोणती कार्यवाही करत। उपोषणास्थळी संबंधित कोणी अधिकारी येऊन भेट दिली का तुमच्या? संबंधित अधिकारी म्हणजे OS साहेब आलते, ते म्हटले की सदरील प्रकरणी तुम्ही जे बसला आहात उपोषणाला आम्ही तात्काळ चौकशी करू। मी म्हटलं करू तर तुम्ही म्हणायला साहेब 5-6 महिने झाले तुम्ही छळवणूक करायला तक्रारदाराची, पण माझं मेन प्रमुख मागणी आहे की मला त्रिस्तरीय समिती नेमून चौकशीचा अहवाल द्या। यापुढची तुमची भूमिका काय राहील? यापुढची भूमिका म्हणजे माझी भूमिका स्पष्ट आहे की असं भ्रष्टाचार करणाऱ्यावर तात्काळ कडक कार्यवाही करावी, तात्काळ ॲक्शन घ्यावी, म्हणजे जेणेकरून दुसरं कोणी भ्रष्टाचार करणार नाही। कारण शासन वृक्ष संगोपनासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी द्यायला, त्याची चांगली विकास कामे करावी, माझं एवढंच म्हणणं आहे। तुमचं नाव? माझं नाव